हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आजचा दिवस तुमचा खूप आनंदात आणि मस्त मजेत जाऊ देत. आणि मैत्रिणींनो, जेव्हापासून मी या जिमची पायरी चढली आहे ना, तेव्हापासून मी माझ्या जिभेचे चोचले कमी आणि शरीराचे चोचले जास्त पुरवते. ते कसं, चला मग तुमच्याशी आज मी शेअर करते. बघा, शरीराला अशा छान छान गोष्टी जर आपण खायला दिल्या तर आपली स्ट्रेंथ पण वाढते, आपली त्वचा सुधारते आणि काय सांगू, इतकं फ्रेश फील होतं. त्याच्यासाठी बघा, ही मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर करते. हे बघा, मी घेतलेलं आहे पालक. एक जुडी होती, ती मी उकडून अशी पाण्यातून, गरम पाण्यातून काढून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे डाळीचं पीठ, थोडं अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि बाकीचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिरे, ओवा, हिंग असे मसाले घालून घेतलेले आहेत. आणि ते पालक बारीक करून त्याच्यामध्ये मी हे कोथिंबीर, आलं, लसूण, एक मिरची, तेही बारीक करून घ्यायला घेतलेलं आहे. हे पालक बारीक केलेली मी याच्यामध्ये घेतली. परत जे कोथिंबीरीचं वाटण बनवलं होतं ते पण टाकलेलं आहे. आणि उरला होता थोडासा हा मसाला, जो मसाला आपण पावभाजीसाठी वापरतो तो घातलेला आहे मी. हे आमचूर पावडर विसरली होती, ती पण घातलेली आहे. तर मग हे आपण घेतलेलं मिश्रण इतकं छानपैकी ना मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा असा छान पद्धतीनं बघा, हा एक गोळा मी बनवून इथे घेतलेला आहे. तुमच्या पद्धतीनं किती छोटा मोठा तुम्ही घेऊ शकता. हे बघा, मी माझे बनवून थालीपीठ नाही, पराठा आपण म्हणू शकतो. हे अशा पद्धतीचा एकदम हेल्दी, पौष्टिक पराठा मी बनवलेला आहे. आणि अशाच पद्धतीचं छान छान रोजचं माझ्या ताटामध्ये असतं. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जे आपल्याला शरीराला आवश्यक आहेत ते सगळे घटक या पदार्थातून आपल्याला मिळतात. तर मैत्रिणींनो, हेल्थचं महत्त्व तुम्हाला आपल्यासाठी किती आहे ते तुम्हाला माहिती आहे. ही मी खोबऱ्याची चटणी केली होती त्याच्यासोबत आणि लोणचं. असंही तुम्ही